उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकऱ्यांचं आलेले भाविक, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आपण प्रधान केंद्रामध्ये स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी, समस्यामुक्त चिंतामुक्त होण्यासाठी, भारत देशाची या धर्माची सेवा करण्यासाठी आपला बहुमोल वेळ आपण खर्ची घालून आपण उपस्थित झालात. आपणाला धन्यवाद आहेत. कारण कालच्याच आठवड्यात महाराष्ट्र राज्यासह देशभरात आणि जगामध्ये असणाऱ्या सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर अखंड जप यज्ञ नामसप्ताह उत्साहामध्ये साजरा झाला आणि त्यामध्ये लाखो कुटुंबीय सहभागी झालेले होते. आपणहून ते सहभागी झाले. त्यांना कोणी सांगितलं नाही त्या सप्ताहाला या गुरुचरित्र वाचा, प्रहरे करा, न सांगता उत्स्फूर्तपणे महाराष्ट्र राज्यासह देशभरात आणि विदेशात 25 देशांमध्ये, त्यात अमेरिकेत एकट्या शहरात 100 लोक गुरुचरित्राला बसले न सांगता. ही एक आध्यात्मिक क्रांती आहे. अरब कंट्रीसारख्या वेगळ्या राष्ट्रांमध्ये, दुबईला तर 100 लोक एकट्या दुबईत बसले. म्हणून अशा देशाच्या विविध जाती धर्मांमध्ये स्वामींचं कार्य पोचणं आणि पोचवणं काळाची गरज आहे. कारण त्यांना मनशांती मिळते. त्यातून मानवाची हरवलेली मनशांती आध्यात्मिक स्वामींच्या सेवेशिवाय आपणाला मनशांती मिळत नाही. हा उभयतांचा अनुभव आहे, आपलाही अनुभव आहे. आपण गेले काही तासापासून या पुण्यभूमीत बसलेला आहात. बऱ्याच जणांना उठावंसं वाटत नाही. का? ती ऊर्जा आपणाला सतत, जेवढं जास्त वेळ आपण बसाल तेवढी ऊर्जा आपणाला मिळते. म्हणून आपला बहुमोल वेळ आपण खर्ची घालून स्वामी कार्य जनमानसामध्ये गरजूंपर्यंत आपणाला पोचवणं आणि पोचणं क्रमप्राप्त आहे. कालच्या दत्तजयंतीच्या नामसप्ताहात खूप मोठ्या प्रमाणात श्री गुरुचरित्र पठण झालं. देशहित आणि धर्महिताच्या कल्याणासाठी गेल्या 15 वर्षापूर्वी केलेला संकल्प 100 कोटी श्री दुर्गा सप्तशती, 100 कोटी श्री स्वामी चरित्र सारामृत आणि 100 कोटी रुद्र यालाही चालना मिळाली. आणि येणाऱ्या 8-10 दिवसात आपण किती सेवा केली याचा अहवाल 4थ्या शनिवारपर्यंत जगाचा, देशाचा, राज्याचा जमा होईल. तथापि आज तागायत आपण 91 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे विशेषतः सर्वात जास्त पाठ आमच्या भगिनींनी केलेले आहेत. कारण भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी देशात जिवंत नव्हे समृद्ध केलेली आहे. म्हणून 91 कोटी पाठ झालेले आहेत. आता सप्ताहात जे वाढतील ते अधिक त्याची बेरीज होईल. तेवढेच आपण स्वामी चरित्र आणि रुद्र केलेले आहेत. या सप्ताहामध्ये केलेली सेवा आपण एकत्र करणार आहोत. महाराष्ट्रात किती झाली, भारतात किती झाली, जगातल्या लोकांनी किती केली, त्यांना त्याची अनुभूती काय आली, हे सगळं आपल्यापर्यंत कळणार आहे. त्या निमित्तानं जे काही दुःखी कष्टी कुटुंब आहेत, उद्ध्वस्त झालेली प्रपंच, उद्ध्वस्त झालेली मनं आहे, ज्यांच्या कुटुंबात व्यसनाधीन सदस्य आहे,
अशा लोकांना एक वेगळी दिशा, दिलासा निश्चितपणे मिळेल आणि उद्ध्वस्त होणारे प्रपंच सुखाकडे वाटचाल करतील असं मार्गदर्शन या कार्याच्या 18 विभागातून सातत्यानं केलं जातं. इथे गुरुवार रविवारी केलं जातं, शनिवारी त्र्यंबकला केलं जातं. कालही मोठ्या प्रमाणात राज्यातून असंख्य सेवा केंद्र आपला अहवाल देण्यासाठी आली होती. उत्साहानं, प्रचंड उत्साह असल्यामुळं त्यांचा उत्साह आपणाला थांबवता येत नाही. म्हणून आपण हे 18 विभाग जर प्रत्येक गावी पोचवले, ज्या गावी केंद्र नाही तिथे जर पोचवले, त्या लोकांची दुःख निवारण होते. गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी, ही जर आपण संज्ञा सर्वांनी ठरवलं तर ते पुण्य आपल्या खात्यावर जमा होईल. म्हणून यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा आहे. मूल्य शिक्षणात काम करणारे आमचे राज्यातले गुरुजन प्रतिनिधी कार्यरत आहेत. त्यांनी आपला पुढे येऊन परिचय देऊन मूल्य शिक्षणाचं महत्त्व अबाधित ठेवावं. राज्यात आणि देशात असणारे सर्व गुरुजन प्रतिनिधी, सेवेत सेवानिवृत्त प्रतिनिधी यांना आपण जमा करावं. त्यांच्यावर एक जिम्मेदारी द्यावी की आठवड्यातून 1 तास प्राथमिक शाळेपासून तर विद्यापीठापर्यंत सर्व शिक्षकांशी संवाद साधावा, सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं की आईवडिलांशी कसं वागावं, शालेय अभ्यासक्रमात गुणवत्ता वाढीसाठी काय करावं, पालकांनी कसं वागावं हे सांगितलं जातं. बरेच पालक लोक विद्यार्थ्यांना उगाचच सारखं टॉर्चर करतात. तो अभ्यास करत नाही, तो अभ्यास करत नाही असं अनेक वेळा बोलल्यावर खरंच विद्यार्थी अभ्यास करत नाही. म्हणून हे कुटुंबशास्त्र या विभागातून पालकांना, गुरुजनांना, विद्यार्थ्यांना हे पूरक असं ज्ञान आमचे गुरुजन प्रतिनिधी सातत्यानं त्यांच्यापर्यंत पोचवत असतात. का? उद्याचं तुमचं म्हातारपण किंवा वार्धक्य आहे, तुम्हाला कोण सांभाळेल? आज कॉन्व्हेंटमधली मुलं शिक्षणानंतर, नोकरीनंतर आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात. तसं होऊ नये म्हणून प्रत्येक घरात पुंडलिक श्रावणबाळ तयार झाला पाहिजे. वृद्धांची, आईवडिलांची काळजी घेणारा पुंडलिक तयार झाला पाहिजे. श्रावणबाळ तयार झाले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून त्यांनी काही ग्रंथ आणलेत, ते आपल्याला दाखवत आहेत. ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून आपण या विभागातून विद्यार्थ्यांना घडवणं, त्यांना आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी बनवणं हा धर्म आपला आहे. म्हणून या धर्माचं आचरण, अनुकरण पुढील पिढ्यांपर्यंत आपण पोचवावं हे कळकळीचं आवाहन. तर दुसरा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा जनतेच्या खूप समस्या आहेत. आजसुद्धा आपण इथे जे बसलात, डझनभर समस्या आणलेल्या आहेत. काहींच्या मुलांच्या हट्टपणाचा प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न आहेत, नोकरीचा प्रश्न आहेत, विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, घरकुलांचे प्रश्न आहेत, व्यवसायाचे प्रश्न आहेत, व्यापाराचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत आणि मनशांतीचाही प्रश्न आहे. पैकी आपण येत काही कर्जबाजारी झालेले काही प्रश्न आलेले आहेत. असे कित्येक प्रश्न स्वामींच्या दरबारात सेवेनं त्याची उकल होते. काही जणांना तर घरी जाईपर्यंत त्याच्या अनुभूती येतात.
म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण तोंडी न बोलता आपणाला पेपर मिळेल आणि त्या पेपरवर कुटुंबातल्या साऱ्या समस्या कमी शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये आपण जर मांडल्या तर इथे आम्हाला कळतं तुम्हाला काय सांगायचं आहे, तुमच्या जे पोटात आहे ते आमच्या होटात आहे. त्यामुळं मुद्दा तो नाही, पण लेखी स्वरूपात सौ बका एक लिखा अशी किती बडबड केली तर त्याचा काही उपयोग होत नाही. पण लिखाण हे लिखाणच आहे. म्हणून आपणाला लेखी स्वरूपात बाहेर जगात तुमच्या समस्या लेखी कोणी देत नाही, त्या इथंच दिल्या जातात. म्हणून लेखी मार्गदर्शन हे कधीही कायमस्वरूपी दिखाऊ नसून ते टिकाऊ असतं. तर दुसरा विभाग पुढचा इथे विवाह मंडळ आलेला आहे. त्यांनी आपला परिचय देऊन बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात पुढे विवाह करावीत असा आदेश झालेला आहे. आणि आपण येणेप्रमाणे अनाठाई खर्च किंवा डोक्यावर कर्ज काढून मुलामुलींची विवाह करतो तसं करू नका. ऋण काढून सण करू नका. जो कोणी करत असेल त्याच्या नादी लागू नका. म्हणून आपणाला निवेदन आहे की आतापर्यंत या कार्यातून गेल्या 70-80 वर्षात जेवढी विवाह स्वामींच्या कृपेनं झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, हे कुटुंबशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, हे जनतेपर्यंत पोचवलं पाहिजे. यात ज्या अनिष्ट चाली, रीती, प्रथा आहे त्या आपण बंद कराव्यात. हुंडा मागणं हे काही शास्त्र नाही. मान पान सन्मान ही काही रीत नाही. या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. म्हणून मान पान, अपमान, सन्मान जो कोणी बंद करेल तो दुःखमुक्त आणि त्याची वाटचाल सुखानं चालू राहील. त्याचबरोबर अजून समाजात खूप दुःखी लोक आहेत. त्यांच्याकडे सहानुभूतीपूर्वक आपण बघावं. आत्महत्या पीडित कुटुंब आहेत, काही शेतकरी कुटुंब आहेत. त्यांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार थोडंच करणार आहे. देशाचं रक्षण करणारे शहीद जवान सीमेवर आपल्यासाठी ते लढतायत, रात्र रात्र प्रहरा देत आहेत. ज्यांच्या भरोशावर आपण रात्र किंवा झोपतो, शहीद झालेल्या जवानांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार करणार नाही, ते आपल्याला करावं लागेल. म्हणून ही माणुसकीची संस्कृती आपणाला या कार्यातून तेवत ठेवायची आहे. आणि जे उद्योजक लोक आहेत, कोट्यवधी रुपये खर्च करणारे, त्यांना आपण एक सहानुभूतीपूर्वक निवेदन द्यावं. अरे तू तुझ्या एकट्या मुलासाठी एवढा कोट्यवधी खर्च करतो, ऐवजी तू गरिबांची विवाह करून दाखव, तुला अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य मिळणार आहे. म्हणून आपण त्यांच्यापर्यंत ह्या सर्व बाबी सहानुभूतीपूर्वक पोचवाव्यात. त्यांनाही जर उपरती झाली तर ते गरिबांची विवाह असे लावून देतील. सांगणं महत्त्वाचं आहे, आपण पोचणं त्यांच्यापर्यंत गरजेचं आहे. म्हणून अनेक उद्योजक आहेत ते अजून जनतेपर्यंत पोचलेले नाहीत. गेल्या 4 महिन्यात मराठवाड्यात खूप नुकसान झाले अतिवृष्टीचे. आमच्या सर्व परिवारातल्या सेवेकऱ्यांनी एक संघ करून त्या शेतकऱ्यांपर्यंत वस्त्र पाठवली, शालेय साहित्य पाठवलं, रोज अन्नाची पाकिटं पाठवली, एक मोठी रक्कम मुख्यमंत्र्यांकडे अर्पण केली की त्यांच्यापर्यंत ती पोचली जावी म्हणून. कारण या कार्याचा उद्देश आहे 80% सामाजिक कार्य, सामाजिक बांधिलकी आणि 20% अध्यात्म करायचं. आपल्यातले जे सेवेकरी राज्यात काम करतायत ते कोणी संन्यासी नाहीत,
भगवे कपडे घातलेले नाहीत, ते तुमच्या आमच्यासारखेच समाजात वावरणारे आहेत. परंतु माणुसकी शास्त्र आणि अध्यात्म यातून हे समाजकार्य जनतेपर्यंत पोचवण्याला एक नामी संधी या कार्यातून आपणाला मिळालेली आहे, तिचं आपण सोनं करावं. म्हणून समसकला पाहू. अनेक दुःखित पीडित प्रपंच आहेत. कालच आपण हर्सोलसारख्या पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना बोलवलं आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणात त्या सर्व आदिवासींना कपडे वाटप, धान्य वाटप, अन्न वाटप, गरजूंना देण्याची सरकारनं पुढाकार त्यात घेतला आणि सेवेकऱ्यांनी आमच्या सहकार्य केलं, मदत केली. असे बहुत ठिकाणी गरजूंपर्यंत हे सारे उपक्रम, काही रक्तदान शिबिरं, काही मोफत औषधं दिली. कॅन्सरसारखे जे आजार आहेत की ज्यावर खूप महागडी औषधं आहेत, एका केमोचे 80,000 रुपये टाटाकडे घेतले जातात. इथे 80 पैसे लागत नाही. म्हणून अशा गरजू लोकांपर्यंत कोण पोचेल? म्हणून आपणाला समसकला पाहू या उक्तीप्रमाणे वाटचाल करणं गरजेचं आहे. तर पुढचा विभाग, इथे कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन 23 जानेवारी ते 27 जानेवारी नव्या वर्षात कृषी महोत्सव नाशिक येथे जागतिक आयोजित केलेला आहे. जगातून काही शास्त्रज्ञ शेतीचे बोलवलेले आहेत. आमची विनंती आहे आपणा सर्वांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, तुम्ही प्रतिनिधी म्हणून त्या 4-5 दिवसात हजेरी लावा. आपलं जे काही अनभिज्ञता आहे शेतीबद्दल ती दूर करा. प्रचंड आत्मविश्वास आणि मनोबल वाढून आपण शेतीत काम करा. ती शेती आहे, ती सीतामाई आहे, ती खूप आपणाला शेतीत गेल्यावर काम सांगते. म्हणून काही कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि सेवेकऱ्यांवर एक जिम्मेदारी या कार्यानं दिलेली आहे की जे केंद्राचं, तालुक्याचं, ग्राम अभियानाचं काम करतात त्यांनी गरजू लोकांची यादी करायची आहे की जे सुशिक्षित बेकार आहे, ज्यांना उद्योग नोकऱ्या नाही, त्यांची यादी करा. आणि त्या कंपन्यांनी असं भाकीत केलेलं आहे की सेवेकऱ्यांची मुलं मुली असतील त्यांना आम्ही पायावर उभं करण्याचं आव्हान करतो आणि त्यांना हातभार लावतो, मदत करतो, नोकरीला लावतो. म्हणून आपण केवळ शेतीचा कार्यक्रम म्हणून येऊ नका. मुलांचं हित बघा आणि गरजूंना पायावर उभं करण्यासाठी हा एक पारमार्थिक काम म्हणून त्यात आपण कृपया लक्ष घाला. बरेच केंद्र प्रतिनिधी या बाबीकडे लक्ष देत नाहीत. एकदा केंद्र आरत्या झाल्या का किल्ली कुलूप खिशात घालून घरी जातात. ही 4 निर्जीव भिंतीतली केंद्र नसून 2 पायाची चालती बोलती केंद्र आपल्याला उभी करायची आहे, असा स्वामींचा उद्देश आहे. म्हणून चालती बोलती 2 पायाची केंद्र तुम्हाला उभी करावी लागणार आहे. स्वामींना हे अभिप्रेत आहे की ही 2 पायाची केंद्र तुम्ही तयार करा. त्या दृष्टीनं आपण आजपासून कामाला लागावं, गरजूंपर्यंत आपण पोचावं. त्यानंतर कृषी प्रतिनिधी आपणाशी दिवसभरात संवाद साधणार आहेत. शेतीत बियाण्याची काळजी कशी घ्यावी, माती परीक्षण कसं करावं, पाणी परीक्षण कसं करावं, शेतीच्या पडोशी भागात जी क्षेत्रपाल दैवत आहेत त्यांचा वेळोवेळी सन्मान कसा करावा हे ते आपणाशी संबोधित करणार आहेत. तर पुढचा विभाग, डॉक्टर लोक आलेले आहेत आणि ते नुसते आले नाहीत तर कॅन्सरचा दवा घेऊन आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन आगामी सिंहस्थ काळापूर्वी आपण होऊ घातलेलं मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल हे याचसाठी आहे. तिथे लाखो कोट्यावधी संख्येनं संत, महंत, अनेक देशवासी रुग्ण तिथे भेट देणार आहेत.
त्यांना एक आश्चर्याचा धक्का, कारण कॅन्सर कधीच बरा होत नाही हे तुम्हाला माहीत आहे. ॲलोपॅथिकनं तो कधीच बरा होत नाही, केमोनं बरा होत नाही. केमो हे त्याचं उत्तर नाही. म्हणून बिना केमो, बिना वेदना असणारा हा दवा आहे. याचा आपण अभ्यास करावा की ज्यांना कॅन्सरतून बरं व्हायचं आहे तर हा सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी दवा आहे, तो त्यानं दिवसभरात 4-5 वेळेस घ्यावा. तर ज्यांना घशाचा किंवा रक्ताचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडी संजीवनी आहे. ही जंगली भेंडी आहे, ती आपण कशी घ्यायची आमचे डॉक्टर आपणाशी संबोधित करतील. ज्यांना गाठीचा कॅन्सर आहे, पोटात कुठेही गाठी आहेत, त्यांच्यासाठी वेखंडासारखं औषध नाही. हे देशी गाईच्या गोमूत्रात घासून आपण प्राशन केलं 3-4 वेळेस, 2-2 चमचे किंवा अर्धा कप, 3 आठवड्यात गाठी नष्ट होतात, त्यांचं पाणी होतं. अर्थात औषधं थोडी कडू आहेत, तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावी लागतात. पण कापाकापी, शस्त्रक्रिया हे थांबवायचं असेल तर शरीराला गोडऐवजी कडू तुरट अपेक्षित आहे. आणि नेमकी आपली जीभ पाठवत नाही. तुम्ही कारल्यासारखं कडुनिंबाचा पाला कधीतरी वर्षातून एकदा खाता, पण तो शरीराला अमृतमय आहे. पण जीभ आपला एवढा शत्रू आहे का ती तिला नको आहे. आणि जे पोटाला आवडतं ते जिभेला आवडत नाही, आणि जिभेला चालतं ते पोटाला चालत नाही. एवढे शत्रू आपल्यातच बसलेले आहेत पोटात. त्या शत्रूंना ओळखण्यासाठी हे डॉक्टर लोक उभे आहेत. पोटात कोणकोणते शत्रू आहेत ते आपण ओळखा, त्यांच्यापासून सावधान राहा. याला डॉक्टर असं म्हणतात मराठी भाषेत. एवढं जर आपण पाळलं आणि कॅन्सर होऊ नये किंवा ज्यांना झालेलं आहे त्यांना काही पथ्य सुचवलेलं आहे आपल्या पेपरच्या पाठीमागे. आहारामध्ये कफ, वात, पित्त निर्माण करणाऱ्या बाबी आहेत. त्यात वांगी, वालवड, वाटाणा, हिरवी मिरची, उडीद, बाजरी हे पदार्थ जर त्याज्य केले तर कॅन्सरमधून आपली लवकर सुटका होते. म्हणून आपण कृपया औषधांपेक्षा पथ्य महत्त्वाची आहे ती आपण जरूर पाळावी, हे कळकळीचं आव्हान आहे. तर पुढचा विभाग, इथे इंजिनियर वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेत, त्यांनी आपला परिचय द्यावा. वास्तूत सुख समाधान मिळण्यासाठी काही उपाय दिलेले आहेत, ते आपण सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावेत. आमच्या इथं बसलेल्या ज्या भगिनी आहेत, बऱ्याच भगिनींच्या किचन ओट्याला, स्वयंपाक कक्षाला काळा दगड लावलेला आहे, त्यांनी हात वर करावेत. भरपूर हात वरती आलेत, घाबरून जाऊ नका. त्यामुळं काय होतं, घरात आजारपण आणि डोक्यावर कर्ज वाढणं आणि मणक्यांचे आजार हळूहळू निर्माण होणं हे त्याचं प्रतीक आहे, उत्तर आहे. त्याला जर पांढरा रंग किंवा पिवळा ऑइल पेंट मारला, ही 7.5 त्यावेळी संपून जाते. तोडफोड करायचं काम नाही. म्हणून कुठल्या दिशेला काय नसावं असावं या साऱ्या बाबी आपल्या ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी अधोरेखित आकृत्या दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. तुम्हीच तुमच्या घराचं डॉक्टर व्हा. इतक्या सोप्या पद्धतीत वास्तूचं ज्ञान आपणापर्यंत ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथांनी गेल्या 40 वर्षात आपणापर्यंत पोचवलेलं आहे. ती पानं चाळा. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून वाचन संस्कृती ती आता बंद पडत चाललेली आहे मोबाईलमुळं, टी व्हीमुळं. हे मोबाईल हे कर्णपिशाच्य आहे, याचा अत्यंत कमी वापर करा. काही माणसं वेडी झालेली आहेत त्या मोबाईलमुळं.
डोक्यात राहिली नाही. म्हणून त्याचा जरुरीपेक्षा कमी वापर करा हाही संदेश तरुणांना द्यात. मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका हाही संदेश आपणाला नाईलाजानं द्यावा लागत आहे. त्यात खेळत बसतात त्यात तासनतास. म्हणून आपण आपला वेळ रिकाम्या कामामध्ये खर्ची घालणं हे सुद्धा अयोग्य आहे. म्हणून आपणाला सहानुभूतीपूर्वक सांगायची बाब म्हणजे या बाबी आपण गरजेपुरत्या वापराव्यात, कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग इथे कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन इथे आज बरीच काही नवीन केंद्र विदर्भातून आली, मराठवाड्यातून आली, अहिल्यानगरमधून आली, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आली, कोकणातून आली, मुंबईतून आली, पैठणहून आली, बरीच जणं आलेली आहेत. एक संघ पद्धतीनं आपणाला केंद्राचं काम करता यावं म्हणून आपणाला ते मार्गदर्शन करणार आहेत. अध्यात्म हे कायद्याच्या चाकोरीत कसं बसवायचं हा त्यामागचा मुद्दा आहे. म्हणून आपण त्यांच्याशी संवाद साधताना सोबत प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन सोबत आलेले स्वयंरोजगार विभाग, पर्यावरण प्रकृती विभाग, पशुगोवंश विभाग, माहिती तंत्रज्ञान विभाग, युवा प्रबोधन विभाग, दुर्ग अभियान विभाग, देश विदेश अभियान विभाग, हे सारे 8ही विभाग, याज्ञिकी विभाग आलेले आहेत. या सर्वांनी यांच्या सहभागातून या कार्याची घोडदौड महाराष्ट्र, भारत आणि जगात 7ही समुद्राकडे वाटचाल करत आहे. आणि ही विनामूल्य आहेत. आणि हे काम करणारी माणसं पगारी नाहीत, स्वतःहून आलेले आहेत. हे पहिलं लक्षात घ्या. इथे कोणी पेड माणूस नाही. स्फूर्तीनं, आत्मविश्वासानं आपण उद्धरुणी उद्धरिले जगा या उक्तीनं हे प्रेरित होऊन ही माणसं आपला बहुमोल वेळ स्वामींच्या कार्यासाठी देत आहेत. आमचं आपल्याला बसणारानं एक परत आव्हान आहे. आम्हाला समयदानाची गरज आहे. स्वामींना समयदानाची गरज आहे. म्हणून ज्याला वेळेचं दान करता येईल त्यांना ही नामी संधी आहे. तुम्हाला जे 18 विभागात जो विभाग आवडेल त्या विभागात वेळ द्या. सुरुवात तुमच्या गावापासून करा, तरच हे काम पुढे नेता येईल. म्हणून समयदान हे सर्वात महत्त्वाचं दान आहे. आणि आम्ही तुम्हाला हक्कानं सांगू शकतो की तुम्हाला अनुभव आला ना, तुम्ही थोडासा वेळ दुःखित लोकांसाठी समयदान द्या. हे हक्काने आम्ही मागून घेणार आहे. म्हणून आपण समयदान द्या हे कळकळीचं आव्हान आहे. म्हणून यात कृपया आपण मागे राहू नका. प्रत्येकानं देशासाठी, धर्मासाठी, गरजूंसाठी हे पारमार्थिक काम समयदानातून प्राप्त करावं हे कळकळीचं आव्हान आहे. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. त्यांनी आपला परिचय द्यावा. आज 2 प्रश्न आमच्या काही बसलेल्या नवीन भगिनी घेऊन आलेल्या आहेत. त्यात कुटुंबात व्यसनाधीनता हा एक प्रश्न आहे आणि दुसरा डोक्यावर कर्ज. आपण मग बोललो त्याची कारण भीमाचा आणि कार्यकारण भाव आपण यातून समजून घ्यावा. म्हणून त्यासाठी आमच्या भगिनींना मार्गदर्शन करतील. ज्या कुटुंबात व्यसनाधीनता वाढलेली आहे त्यांनी शंकराच्या पिंडीवर तथा रुद्रयंत्रावर शिवाचा अभिषेक करावा. महिम न वाचून ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी यांना जर रोज दिलं, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे कुटुंबीय निर्व्यसनी शाकाहारी होते. देवाकडे एवढंच मागावं, फार मागण्याची गरज नाही. त्यांना कळतं काय लागतं ते. एवढं जर आपण करू शकलात, गंगेत घोडं नाही.
डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येण्यासाठी, खाली आणण्यासाठी त्याचं नाव श्रीयंत्र आहे. आणि इथे बसलेल्या अनेक भगिनी श्रीयंत्राच्या उपासक आणि अभ्यासक आहेत. त्या थोड्या वेळाने हात वरतीच करतील. तथापि या श्रीयंत्राचं रोज पूजन करावं. विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्ताचं पठण करावं. आणि हे फावल्या वेळेत शक्यतो रात्री कामधंदा आटोपल्यावर केलं तरी चालेल. आणि प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करावा श्रीयंत्रासमोर. श्रीयंत्र ही लक्ष्मी प्राप्तीची उपासना आहे. म्हणून आमच्या सर्व भगिनी प्रतिपौर्णिमेला वाटीभर शिऱ्याचा प्रसाद बनवतात. ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचतात. त्यावेळी विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणतात. श्रीसूक्त व्यंकटेशाचं वाचन करतात. मोजून अर्धा तास पुरेसा आहे. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी कृपया हातवरती करावेत. धन्यवाद. 50% हात वरती आहेत, 50% भगिनी नव्या आहेत. पण मग तुम्ही हात वरती नसलेल्या भगिनींना जर सांगितलं त्यातलं 50% पुण्य सांगणाराला मिळेल. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे लक्ष्मी कुणाला नको आहे. आमच्याकडे गेल्या 50 वर्षात अजून महाराष्ट्रातून, भारतातून एकही कुटुंब असं आलं नाही की आम्हाला लक्ष्मी नको आहे म्हणून. म्हणून लक्ष्मी प्राप्तीची सेवा तर भगिनी आवडीनं निश्चित करतील, त्यात दुमत नाही. म्हणून आपण आवडीनं, उत्साहानं, उमदीनं, आत्मविश्वासपूर्वक या गोष्टी कृपया कराव्यात. मी अधिक आपला वेळ घेणार नाही. आपण या सर्व सेवा सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून कृपया पोचवाव्यात एवढंच कळकळीचं सांगून आगामी येणाऱ्या पुढील काळाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा, धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर सर्वप्रथम भगिनी इथे माहेरी आलेल्या असतात असं भगिनी म्हणतात. म्हणून पहिलं प्राधान्य त्यांना आहे गेल्या 80 वर्षापासून. तर नंबर 1 त्या गेटनं समाधी औदुंबराला परिक्रमा न करता भगिनी तडक दरबारात येतील. स्वामींना हात जोडून आपली गाऱ्हाणी मनातल्या मनात सांगतील, जागेवर येऊन बसतील. तदनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी मौनानं भगिनींचं झाल्यानंतर ते त्याप्रमाणे दर्शनाला येतील. तदनंतर आज रविवार आहे, खंडोबाची सेवेत ज्यांना सहभाग घ्यायचा आहे तिथे मल्हारी सप्तशती वाचलं जाईल. सक्ती नाही, ऐच्छिक भाग आहे. पण ज्यांचा खेळ खंडोबा झाला आहे त्यांना खंडोबाच माहीत नाही. अशा लोकांनी दर रविवारी जर मल्हारी सप्तशती वाचली तर घराचं घर पण निश्चितपणे सुधारेल, यात दुमत नाही. म्हणून पुनश्च आपणा सर्वांना ऐच्छिक अशा शुभेच्छा देऊन हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबवू. पुढील सत्र लवकरच सुरू होईल, त्याची आपण कृपया काळजी घ्यावी. आपण प्रार्थना करून हे सत्र थांबवू. श्री स्वामी समर्थ.